नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या राज्याचा एकूण निकाल 88.32% इतका लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण 88.32% निकाल लागला असून कोकण विभागाने बाजी मारली आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर भमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार राज्याचा आतापर्यंतचा सर्वात जास्त म्हणजे 88.32% 10वीचा निकाल लागला आहे. नुकताच 12वीचाही सर्वाधिक निकाल लागला होता. विभागवार निकालात यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा तब्बल 95.57% निकाल लागला आहे, तर सर्वात कमी लातूर विभागाचा म्हणजे 81.68% निकाल लागला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारली असून 90.55% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा 10वीच्या परीक्षेला राज्यभरातून एकूण 15,49,784 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1,36,796 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांपैकी 40,797 विद्यार्थ्यांनी 90% अधिक गुण मिळवले आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. मात्र निकालाच्या गुणपत्रिका 26 जूनला विद्यार्थ्यांना शाळांमार्फत मिळतील. निकालाची प्रिंट विद्यार्थ्यांना काढून घेता येईल. शिवाय BSNL क्रमांकावरून MHSSC बैठक क्रमांक हा SMS 57766 या क्रमांकावर पाठवूनही निकाल मिळवता येईल. 2014 में जो SSC का एग्जाम होगा उसका रिजल्ट 88.32% है और वो अभी तक का बोर्ड में सबसे ज़्यादा रिजल्ट है. डिवीजन वाइज बोर्ड का रिजल्ट ऐसा है: पुणे 92.35, नागपुर 82.93, औरंगाबाद 87.06, मुंबई 88.84, कोल्हापुर 84. नासिक 89.15, लातूर 81.68, कोंकण 95.57. लास्ट 2 साल से जो अभ्यास सिलेबस है वो बदल रहा है. इस नया सिलेबस के मुताबिक ट्रेनिंग सभी टीचरों का ट्रेनिंग हो गया है. लास्ट ईयर और दिस ईयर दोनों ईयर ट्रेनिंग किया है और टीचरों के क्वालिटी एजुकेशन का क्वालिटी बढ़ने के लिए इनोवेटिव उपक्रम लिया है सभी स्कूल में. इसलिए इसका रिजल्ट में बढ़ोतरी दिख रहा है. कॉपी के लिए हमने अभियान चलाया है. हर साल कॉपी का प्रमाण कम हो जा रहा है क्योंकि अभी स्कूल में टीचरों के बच्चों के में इसका जो मुहिम चला के उनको जागृति कर दिया है कि कॉपी करने से कोई फायदा नहीं होगा. इसलिए उन्होंने ये चेंज आ गया है. इसलिए हर साल कॉपी में कमतर 26 जून को सभी को अपने अपने स्कूल में 15 क्षेत्रीय कार्यालयांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्र जोडणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. महापालिका भवनातील महात्मा फुले सभागृहात उभारण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणेला शहरातील सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयांना जोडण्यात आलं आहे. एकाच वेळेस तब्बल 15 क्षेत्रीय कार्यालयांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने जोडल्यामुळे क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोयीस्कर होणार आहे. प्रशासकीय कामांसाठी महापालिका भवनात यावे लागत होते. या यंत्रणेमुळे थेट महापालिका आयुक्तांशी संवाद साधता येणार आहे. या यंत्रणेसाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. ही यंत्रणा 15 क्षेत्रीय कार्यालयात पूर्णतः कार्यान्वित करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम सुरू होतं. काही क्षेत्रीय कार्यालयात प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा सुरूही करण्यात आली होती. महापालिकेच्या सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणेने एकत्र जोडल्याने प्रशासकीय कामांना वेग मिळणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे.
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. विद्यार्थ्यांशी सहजतेने मिसळून त्यांच्याशी संवाद साधत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मनं जिंकली. निमित्त होते ससूनच्या BJ वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात मंत्री आव्हाड यांनी आयोजित केलेल्या कॉफी विथ स्टुडंट या उपक्रमाचं. वैद्यकीय मंत्री झाल्यापासून आव्हाड हे राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला. ससूनमध्ये विद्यार्थी त्यांची वाट पाहत होते. सभागृहात येताच त्यांनी सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला बसण्याची तंबी दिली. माझ्या आणि विद्यार्थ्यांमध्ये कोणीही बोलायचं नाही असं त्यांनी बजावलं. त्यांच्या समवेत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉक्टर प्रवीण शिनगारे होते. आव्हाड म्हणाले, विद्यार्थी मित्र मंत्री होण्याचा माझा मानस आहे. मी फेसबुक आणि मोबाईलवर सतत तुमच्यासाठी उपलब्ध असेन. विद्यार्थ्यांना पत्रकारांशी बोलून दिले जात नाही, हे अत्यंत चुकीचे आहे. मुक्त वातावरणाची ही गळचेपी आहे, हे तत्काळ थांबायला हवे. मयूर खत्री, मोइनुद्दीन शेख, व्यंकटरमण रेड्डी, अतुल ढाकणे, विशाल थोरात, इब्राहिम अन्सारी यांच्यासह विविध विद्यार्थ्यांनी आव्हाड यांच्यासमोर महाविद्यालयातील समस्यांचा पाढाच वाचला. त्याने मंत्री आव्हाड अवाक झाले. मुख्यमंत्र्यांना अनेकदा कामे सांगितली तरी ते करतच नाहीत, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतले आहेत. ते संथ गतीने निर्णय घेतात असा आरोप आहे. मात्र त्यावर थेट प्रतिक्रिया देण्याचे खासदार सुळे यांनी टाळले. परंतु मुंढव्यातील कारकस प्लांट हा गंभीर विषय आहे. पर्यावरण खात्याने परवानगी नाकारलेली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना 50 पत्रे लिहिली. 3 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले, पण अद्याप निर्णय झाला नाही, असे अप्रत्यक्ष टीकास्त्र सुळे यांनी त्यांच्यावर डागले. राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांसंदर्भात एक उदाहरणच त्यांनी दाखवून दिले. आघाडी सरकारबद्दल जनतेत अजूनही नाराजी दिसून येते. ती दूर करण्यासाठी पावले उचलली गेली पाहिजेत, अशी स्पष्ट कबुलीही खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले. त्याचे विश्लेषण तुम्ही कसे करता, या प्रश्नाला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, उमेदवार म्हणून सर्व जबाबदारी माझी आहे. यश मिळाल्यावर श्रेय आपल्याकडे घ्यायचे आणि अपयशाचे खापर कार्यकर्ते किंवा नगरसेवक यांच्यावर फोडायचे, असा प्रकारच मला मान्य नाही. लोकांमध्ये आपल्याबद्दल नाराजी दिसते. संघटना, सरकार आणि सामान्य लोक यात अंतर पडलेले आहे, असंही मत सुळे यांनी मांडलं. सरकार आणि पक्ष संघटनेने कार्यपद्धतीत दुरुस्ती करण्याचे ठरवलं तर त्याकरता 3 महिने पुरेसे आहेत का, यावर त्या म्हणाल्या, लोकहिताचे निश्चित धोरण समोर ठेवून संपर्क ठेवला तर 3 महिने सुद्धा विधानसभा निवडणुकीला सामोरे जायला पुरेसे आहेत. मी स्वतः माझा मतदारसंघ संपर्कासाठी पिंजून काढणार आहे. आघाडीतील पक्षांची यंत्रणाच याकरता महाराष्ट्रात कामाला लागली तरी अशक्य काही नाही. जलसिंचन प्रकल्पांविषयीचा चितळे समितीच्या अहवालाचा विषय माझ्यापुरता संपला आहे. विधिमंडळात जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे, असं सांगून समितीच्या अहवालापासून कोणीही दूर पळालं नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल
computers, electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात अशी मागणी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. मंत्री आव्हाड हे बीजे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षाची आगामी निवडणुकीतील भूमिका मांडली. जेव्हा काँग्रेसला मागील लोकसभेत राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या तेव्हा त्यांनी विधानसभेसाठी जास्त जागांची मागणी केली होती. आता या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा आम्हाला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आम्ही जास्त जागांची मागणी करत आहोत. कोणी काहीही दावा करो, पुन्हा दोन्ही काँग्रेसचेच आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येईल असा दावा आव्हाड यांनी केला. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉक्टर प्रवीण शिनगारे, बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनावले उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंदिरा काँग्रेसने आता मोठ्या भावाची भूमिका निभावताना विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा सोडाव्यात अशी मागणी करतानाच महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस आघाडीचेच सरकार सत्तेवर येईल असा दावा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना केला. अनुभवातूनच संवेदनशील कवी घडतो असं मत ज्येष्ठ कवी प.मु. शिंदे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या चांदणा उन्हातलं या कविता संग्रहाचं प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा आर्ट फाउंडेशनने केले होते. यावेळी गझल गायक भीमराव पांचाळे, प्रकाशक दिलीप साळुंके, कवी अनिल कांबळे, डॉक्टर भापकर आणि वी.सु. चव्हाण उपस्थित होते. शिंदे म्हणाले, अंतरंग आणि पांडुरंग या दोनच गोष्टींवर कवींची श्रद्धा असली तरी सध्याच्या काळात श्रद्धेकडेही कोण संशयाने पाहिल हे सांगता येत नाही. डॉक्टर भापकर म्हणाले, आम्ही सेवा देणारी माणसे आहोत. योगदान चांगले नसेल तर आम्ही कुचकामाचे आहोत असे म्हणावे लागेल. योजना व्यवस्थित राबवल्या तर सगळ्यांना सुविधा मिळू शकतात. हेच डोक्यात ठेवून आतापर्यंत काम केलं. संवेदनशील व्यक्तीच जास्त चांगले काम करू शकतात असं माझं मत आहे. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
ज्येष्ठ नागरिकांना आदराची वागणूक द्या असं प्रतिपादन पद्मविभूषण डॉक्टर KH संचेती यांनी केलं. आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र भारत या संस्थेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यावेळी डॉक्टर संचेती बोलत होते. या प्रसंगी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, माजी राज्य पोलीस महासंचालक जयंत उमराणी, मदन तलाटी आदी उपस्थित होते. डॉक्टर संचेती म्हणाले, वृद्धापकाळ यशस्वीरित्या घालवायचे असल्यास मानसिक सामाजिक स्वास्थ्य असणं गरजेचं असतं. यासाठी मनावर आलेला मानसिक तणाव कमी केला पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकाकीपणा, नैराश्य असे प्रकार लगेच आढळून येतात. एकमेकांमध्ये मिसळत नसल्याने एखाद्या वेळेस घडलेल्या घटनेचा परिणाम त्यांच्या मनावर खोलवर होतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी डॉक्टर संचेती यांनी ज्येष्ठ नागरिकांना कानमंत्र दिला. संपत्ती हा खरा वादाचा मुद्दा असू शकतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी मृत्यूपत्र तयार ठेवावे. सतत हसत राहा, त्यातून ऊर्जा मिळते. वयापेक्षा लहान व्हा, उगाच सर्वांना सल्ले देत बसू नका. याशिवाय दरवर्षी मेडिकल टेस्ट करून घ्या. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांनी आपले वर्तन ठेवल्यास वृद्धापकाळ सुखाचा जाईल. या प्रसंगी रघुनाथ माशेलकर म्हणाले, एकट्याने केलेल्या कामापेक्षा संघटित होऊन काम केले पाहिजे. त्यासाठी टीम इंडिया ही चळवळ राबवल्यास अनेक गोष्टी सोप्या होतील. सोशल मीडियाच्या वापराने आपण एकमेकांशी कनेक्ट राहत असतो, त्यामुळे एक प्रकारचा ग्रुप तयार होत असतो, असंही माशेलकर म्हणाले. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.